आता पुढचा बघा प्रश्न. आहाहा! इसको कैसे हम भूल गए भाई साहब. बघा, या प्रकारचा प्रश्न जग्गा-मग्गा इकडे बघा 2 मार्काला प्रश्न येतो. आपल्याला काय दे कंप्लीट द टेबल फॉर ड्रॉ ग्राफ ऑफ x प्लस y इज इक्वल टू 8. x प्लस y इज इक्वल टू 8 चा जर मला ग्राफ काढायचा असेल, तर हा टेबल पूर्ण करा. अशा प्रकारे टेबल कंप्लीट करायला प्रश्न विचारला जातो. आता याच्यामध्ये बघा x इज इक्वल टू 4 असताना y ची व्हॅल्यू काय असेल? आणि y इज इक्वल टू 5 असताना x काय असेल? आणि इथे x बरोबर 2 असताना y काय असेल ते काढायचंय. तर पहिला जो मुद्दा आहे आपण इथं तो क्लिअर करून घेऊयात, की इथं x इज इक्वल टू 4 असेल, तर y इज इक्वल टू किती असणार आहे? आपल्याला इक्वेशन हे घ्यायचं आहे x प्लस y इज इक्वल टू 8. x प्लस वाय इज इक्वल टू 8. या इक्वेशन मध्ये x इज इक्वल टू 4 आहे. x च्या जागेवर 4 लिहा, प्लस y आपल्या जागेवर लिहा, इज इक्वल टू 8 आपल्या जागेवर, y इथेच आहे, 8 पण आपल्या जागेवरच आहे, प्लस 4 आहे, पलीकडे गेले मायनस 4 झाले, y इज इक्वल टू 8 मधून 4 गेले 4. म्हणजे तुमच्याकडे x इज इक्वल टू 4 असताना y बरोबर सुद्धा 4 येणार आहे. दुसरा मुद्दा y इज इक्वल टू 5 असेल, y इज इक्वल टू 5 असेल, देन x इज इक्वल टू व्हॉट? x ची व्हॅल्यू काय असणार आहे? इक्वेशन हेच घ्यायचंय. x प्लस वाय इज इक्वल टू 8. y ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू माहिती नाही. y ची व्हॅल्यू आहे 5 इज इक्वल टू 8. x इज इक्वल टू 8 आपल्या जागेवर 5 प्लस आहे, पलीकडे गेले मायनस 5. x इज इक्वल टू 8 मधून 5 गेले 3 म्हणजे x इज इक्वल टू 3. y इज इक्वल टू 5 असताना x इज इक्वल टू 3 येईल. आता आणखी एक पॉइंट आहे. x इज इक्वल टू 2 असेल तर y इज इक्वल टू किती? मग आपल्याकडे लिहा x इज इक्वल टू 2 देन y इज इक्वल टू व्हॉट? इक्वेशन तेच आहे. x प्लस वाय इज इक्वल टू 8 याच इक्वेशनचा वापर करायचा आहे. आता x इज इक्वल टू 2 दिले, मग या x च्या जागेवर 2 लिहा, प्लस y आपल्या जागेवर लिहा, 8 पण आपल्या जागेवर. y आपल्या जागेवर 8 आपल्या जागेवर 2 प्लस आहे, पलीकडे गेला मायनस 2. y इज इक्वल टू 8 मधून 2 गेले 6 राहिले. मग या ठिकाणी मी इथे लिहितो 6 लिहितो. ओके. x ची व्हॅल्यू 2 असताना y इज इक्वल टू 6 असेल आणि मग इथे काय लिहिणार मी? 4 4 त्यानंतर 3 5 आणि इथे लिहायचं 2 6. तर अशा प्रकारे मित्रांनो हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. अशा प्रकारे एक टेबल कंप्लीट करायला आपल्याला प्रश्न 2-3 मार्काला विचारला जाऊ शकतो. 2 ते 3 मार्काला. त्यामुळे हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. नीट समजून घ्या. आकडे बदलतील इथे परंतु प्रश्न असाच राहणार आहे. ठीक आहे, आता पुढच्या प्रश्नाकडे वळू. हां. बघा पुढचा जो क्वेश्चन आहे, तो ग्राफ आपल्याला काढायचा आहे. ग्राफ. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. आता ग्राफ खूप महत्त्वाचा आहे. ग्राफिकली मेथड एखाद्या वेळेस तुम्हाला ज्यावेळेस विचारली जाते, त्यावेळेस ती ग्राफिकल मेथड 3 मार्काला किंवा 4 मार्काला विचारली जाते. त्याच्यामुळे ग्राफ कसा काढायचा हे आपण समजून घेतलं पाहिजे. बघा x प्लस वाय इज इक्वल टू 6 आहे आणि x मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. या दोघांचे ग्राफ काढायचे. आता x प्लस वाय इज इक्वल टू 6 चा ग्राफ म्हणजे एक लाईन असते. x मायनस वाय इज इक्वल टू 4 चा ग्राफ म्हणजे दुसरी लाईन असते आणि ह्या 2 लाईनी जिथं इंटरसेक्ट करतील एकमेकांना त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट काढायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपण ह्या प्रकारचा असा जो ग्राफ आहे इथे तुम्हाला दिसतोय बघा, हा ग्राफ आपण या ठिकाणी काढणार आहोत. तर इथे मी ऑलरेडी टेबल हा बनवलाय. पण हा टेबल कसा बनवायचा ते पण मी तुम्हाला पहिलं सांगतो. बघा, आता हा टेबल पहिली गोष्ट मी समजा ठरवलं, की x प्लस वाय इज इक्वल टू 6 चा मला ग्राफ काढायचा आहे. x प्लस वाय इज इक्वल टू 6 चा. मग इथं पहिलं लिहायचं y ला एका बाजूला ठेवू, 6 आपल्या जागेवर ठेवू, प्लस x आहे, पलीकडे गेला मायनस x. म्हणजे एक इक्वेशन जे आहे ते yच्या फॉर्ममध्ये आपल्याला आणायचंय. yच्या फॉर्ममध्ये आलं म्हणजे y इज इक्वल टू 6 मायनस x असं एक फॉर्म्युला आपल्याकडे तयार झाला. आता या इक्वेशनचा वापर हा टेबल कंप्लीट करताना करायचा आहे. बघा कसा. या टेबलमध्ये इथे x असतो, इथे y असतो आणि नंतर x आणि y ची व्हॅल्यू असते. तसंच या टेबलमध्ये पण x आहे, y आहे आणि x आणि y ची व्हॅल्यू आहे. चला आता आपण पटापट सॉल्व्ह करायला घेऊ. आता या टेबलमध्ये काय करायचं, मी x प्लस वाय इज इक्वल टू 6 चा टेबल बनवतोय आणि माझ्याकडे इक्वेशन मिळालंय y इज इक्वल टू 6 मायनस x. तर इथं x व्हॅल्यू मनाने घ्यायच्या. 1, 2, 3 घेतल्या. आता x1 असताना y ची व्हॅल्यू किती येईल? x ची व्हॅल्यू 2 असताना y ची व्हॅल्यू किती येईल? x ची व्हॅल्यू 3 असताना y ची व्हॅल्यू किती येईल? या सगळ्या गोष्टी आता काढायच्यात. बघा कसं. x इज इक्वल टू 1 आहे. सो देन y इज इक्वल टू व्हॉट? y इज इक्वल टू 6 मायनस x आहे ना मित्रा. y इज इक्वल टू 6 मायनस x. 6 मायनस x ची व्हॅल्यू मी काय म्हटलंय? 1 म्हटलंय. मग 6 मायनस 1 किती राहिलं? 5. म्हणजे x 1 असेल तर y ची व्हॅल्यू 5 येईल. x इज इक्वल टू जर 2 असेल, सो देन y इज इक्वल टू काय आहे? 6 मायनस x आहे. y इज इक्वल टू 6 मायनस x. 6 मायनस x ची व्हॅल्यू काय बाबा? 2 आहे. 6 मायनस 2 करा. काय आलं बाबा? 4. x इज इक्वल टू जर का 3 असेल, तर y इज इक्वल टू 6 मायनस x असतं. y इज इक्वल टू 6 मायनस x असतं.
6 मायनस x ची व्हॅल्यू मी इथं काय म्हटलंय 3 म्हटलंय. 6 मायनस 3 इज इक्वल टू आन्सर आलं 3. म्हणजे x1 असेल तर y ची व्हॅल्यू 5 असते. x2 असेल तर y ची व्हॅल्यू 4 असते. आणि x3 असेल तर y ची व्हॅल्यू 3 असते. म्हणजे एकंदरीत बघा 1 5 त्याच्यानंतर 2 4 आणि त्याच्यानंतर 3 3. आता हे जे 3 पॉइंट आहेत, या 3 पॉइंटचे तुम्हाला कोऑर्डिनेट मिळाले आणि कोऑर्डिनेट मिळाल्यानंतर ग्राफ काढणं सोपं असतं. आता इथं कोऑर्डिनेट 3 पॉइंट जे मिळवले ते मिळवण्यासाठी ही सगळी प्रक्रिया आपल्याला करावी लागली. त्याचप्रमाणे आता इथे आपण बघूयात या दुसऱ्या इक्वेशनमध्ये जे आपल्याकडे आहे x मायनस y इज इक्वल टू 4 बघा. x मायनस y इज इक्वल टू 4. आता एक काम करू x ला इथंच ठेवू. 4 प्लस आहे त्याला इकडे आणू -4 होतील आणि y मायनस आहे त्याला पलीकडे घेऊ प्लस y होतील. कारण प्लस y ची व्हॅल्यू पाहिजे निगेटिव्ह y नाही. y ला इथं ठेवला की तो निगेटिव्ह मध्ये जाईल. आपल्याला पॉझिटिव्ह y ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे याचाच अर्थ y इज इक्वल टू x मायनस 4 आहे. आता y ची व्हॅल्यू x मायनस 4 आली. हे इक्वेशन मिळालं. आता इथे आपण काय करू x च्या व्हॅल्यू घेऊ मनाने. तुम्ही x च्या व्हॅल्यू इथं 1, 2, 3 घेतल्या तरी चालेल. मग x1 असताना y किती, x2 असताना y किती, x3 असताना y किती काढू. मी 4, 5, 6 घेऊन बघतो. 4, 5, 6 घ्या. 7, 8, 9 घ्या. पण शक्यतो छोटे-छोटे नंबर. मी 4, 5, 6 काय घेतलं? कारण इक्वेशन आहे x मायनस 4. म्हणजे x मायनस 4 म्हणजे x ची व्हॅल्यू अशी घेतली, की ज्याच्यामधून 4 आरामात मायनस होईल. म्हणजे मला कॅल्क्युलेशन करायला सोपं. 1, 2, 3 व्हॅल्यू घेतलं तरी चालेल. मग आता x4 असताना y किती, x5 असताना y किती, x6 असताना y किती ते काढूयात. बघा x इज इक्वल टू जर माझ्याकडे 4 असेल, सो देन y इज इक्वल टू माझ्याकडे काय असतं x मायनस 4 असतं. आता x ची व्हॅल्यू 4 आहे. तर मी लिहिणार 4 मायनस 4 इज इक्वल टू 0. म्हणजे x4 असेल तर y ची व्हॅल्यू 0 येईल. त्यानंतर x ची व्हॅल्यू 5 पण घेतली. x5 असेल तर y इज इक्वल टू काय असतं x मायनस 4 असतं. x ची व्हॅल्यू 5 आहे. तर x च्या जागेवर लिहा 5 मायनस 4 इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू जर का 6 असेल, देन y इज इक्वल टू काय असतं x मायनस 4 असतं. x ची व्हॅल्यू 6 घ्या. 6 मायनस 4 इज इक्वल टू आलं 2. म्हणजे x4 असेल तर y 0. x5 असेल तर y ची व्हॅल्यू मला 1 मिळते. x6 असेल तर मला y ची व्हॅल्यू 2 मिळते. ओके. मग आता इथं काय होईल बाबा बघा 4 0 त्याच्यानंतर 5 1 आणि नंतर येईल 6 2. तर अशा प्रकारे इथे पण मला 3 पॉइंट्सचे कोऑर्डिनेट मिळाले. आता हे जे 2 टेबल आहेत ना, हे जरा नीट बघा. व्हिडिओला पॉज करून दोन्ही टेबल नीट लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. याच्यानंतर आपण याचा ग्राफ कसा काढायला बघू. ग्राफ काढताना ह्या 2 पायऱ्या आहेत. म्हणून प्रश्न 3 किंवा 4 मार्काला आहे. तर ह्या 2 पायऱ्या आहेत. त्याच्यातली पहिली जी स्टेप आहे, हे दोन्ही टेबल बनवणं आणि 3-3 पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स आपण काढणं. ओके. आता आपण काय करू याचा ग्राफ काढू. याचा ग्राफ काढण्यासाठी बघा आता इथं ऑलरेडी जे आपण गोष्टी घेतल्या होत्या, जे पॉइंट आपण टेबल तयार केले होते, ते टेबल इथं तुमच्या समोर आहेत. आता ग्राफ काढताना आपण काय करू, पहिला ग्राफ समजा x प्लस y इज इक्वल टू 6 चा काढू. त्याचे कोऑर्डिनेट काय 1 5 म्हणजे x चा कोऑर्डिनेट 1 y चा 5. मग तो या ठिकाणी इथं आला 1 5 असं लिहा 1 आणि 5. दुसरा काय आहे बाबा 2 4 आहे. x चा 2 y चा 4. x चा 2 आणि y चा 4 2 4 या ठिकाणी इथं आला. 2 आणि 4. त्याच्यानंतर आला 3 3 x चा 3 y चा 3 3 3 या ठिकाणी इथं आला. इथं लिहा 3 आणि 3. मग अशा प्रकारे या पॉइंट मधून जाणारी अशा प्रकारे लाईन काढली आणि हा ग्राफ आपण या ठिकाणी असा काढून घेतला. हा ग्राफ कशाचा आहे? x प्लस y इज इक्वल टू 6 चा आहे. x प्लस y इज इक्वल टू 6 चा ग्राफ आहे. कधी-कधी काय विचारलं जातं माहिती आहे का? एक लक्षात घ्या. असा एकच ग्राफ सांगितला जाईल आणि तो एक ग्राफ काढल्यानंतर तयार होणारा जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया काढा. असा पण प्रश्न विचारला जाईल, की बाबा x प्लस y इज इक्वल टू 6 चा ग्राफ काढा फक्त आणि मग एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि हा जो ग्राफ आहे तो मिळून तयार झालेला जो ट्रायंगल आहे याचा एरिया काढा. असा पण प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारला जातो. आता पुढचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये काय करू आता पुढचा ग्राफ काय? x मायनस y इज इक्वल टू 5 चा ग्राफ काढताना पहिला 4 0 आहे. म्हणजे x चा कोऑर्डिनेट 4 आहे, y चा 0. 4 0 तुमच्याकडे इथे येणार बघा. 4 0. 4 आणि 0. दुसरा आपल्याकडे 5 1 आहे. x चा 5 y चा 1. 5 1 इथंच आला बघा. 5 आणि 1 आहे. आणि तिसरा आपल्याकडे 6 आणि 2 आहे. x चा 6 आहे, y चा 2 आहे. 6 2 इथं. 6 आणि 2 आहे. आता 3 पॉइंट मधून जाणारी लाईन व्यवस्थित अशा प्रकारे काढून घ्या. झाली काढली. आता ही लाईन म्हणजे हा कोणाचा ग्राफ आहे? x मायनस y इज इक्वल टू 4 चा हा ग्राफ आहे. झाला? आता हा ग्राफ काढून झाला तर याच्यानंतर मला काय करायचंय, की हे झाल्यानंतर माझं उत्तर झालं अशातला भाग नाही. आता मला काय करायचंय, की याला सॉल्व्ह करा सांगितलं होतं. सॉल्व्ह करा म्हणजे आन्सर काय लिहायचंय, की हे 2 ग्राफ जिथे एकमेकांना इंटरसेक्ट करतात या पॉइंटमध्ये याचे कोऑर्डिनेट. मग आता याचे कोऑर्डिनेट म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू. बघा. आता याचा एक्स कोऑर्डिनेट काय झाला बाबा? एक्स कोऑर्डिनेट बघा इथं 5 आहे. एक्स कोऑर्डिनेट काय 5 आहे. आणि वाय कोऑर्डिनेट जर तुम्ही बघितलं तर वाय कोऑर्डिनेट तुमच्याकडे 1 आहे. बघा. आता एक लक्षात घ्या तुम्ही,
चेक करा उत्तर बरोबर आहे का कसं काय, की एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आहे. 5 प्लस 1 इज इक्वल टू 6 येतात. त्याच्यानंतर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. 5 मायनस वाय इज इक्वल टू 4 येतात. म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय.